म्हणजे आपण जेव्हा गर्भाशयात असतोय तेव्हा आपली आई काय आहार विहार घेईल, तिची मानसिकता कशी आहे आणि मग त्यानुसार ती उत्कृष्ट कशी राहील, हेल्दी कशी राहील यासाठी सगळे प्रयत्न केले पाहिजेत. त्याच्यामध्ये पोल्युशन हे महत्वाचं कारण आहे. दुसरं म्हणजे आहारात ज्या काही गोष्टी सध्या आहेत, म्हणजे भरपूर प्रमाणात फास्ट फूड खाणं, त्याच्याने जे काही पित्त वाढतंय, सध्याचे जे लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये उशिरा झोपणं आणि उशिरापर्यंत न उठणं, ह्या दोन्ही पण कारणांनी जे काही त्रिदोष बॅलन्स बिघडतोय, ज्यांना वात प्रकोप झालाय त्यांच्यामध्ये ही लक्षणं दिसू शकतात. अभ्यंग करण्याची जी गोष्ट आहे ती त्याची इम्युनिटी वाढवायला मदत करते. नॉर्मल नारळाचं तेल उन्हाळ्यामध्ये वापरायचं आणि तिळाचं तेल हिवाळ्यात आणि थंडीत वापरायचं. नमस्कार, मी वैद्य स्वाती यादव कल्याणी आयुर्वेद पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण केसांविषयी माहिती जाणली. आज आपण त्वचेविषयी जाणून घेऊ. त्वचेविषयी सगळीकडे भरपूर चर्चा चालू आहे सध्या. म्हणजे जे कोरियन ब्युटीचे जे काही स्टँडर्ड्स आहेत त्यानुसार वेगवेगळे प्रोडक्ट्स वापरणं, वेगवेगळ्या प्रकारे ब्युटी केअर करणं, वेगवेगळ्या न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स त्यासाठी घेणं, या सगळ्याचा जेव्हा मार्केटमध्ये भरपूर साईडनी भरपूर भरमसाठ नॉलेज सगळ्यांच्यावर येते आणि त्याच्यामुळे भरपूर कन्फ्युजन निर्माण होते. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा गोष्टी त्यातल्या जाणून घेऊ. प्रत्येकाची जी काही जन्मजात प्रकृती आहे त्यानुसार त्याची त्वचा ठरते. म्हणजे आपण जेव्हा गर्भाशयात असतोय तेव्हा आपली आई काय आहार विहार घेईल, तिची मानसिकता कशी आहे, त्याप्रमाणे त्या बाळाची त्वचा ठरते. मग त्यासाठी जे काही गोष्टी तेव्हा नेसेसरी आहेत त्या जर केल्या तर त्वचेचं सगळं पोत चांगला सुधारतोय, रंग चांगला असतोय. पण त्याला पण लिमिटेशन्स आहेत. म्हणजे आपण इंडियन आहे आणि आपली त्वचा कोरियन मुलींसारखी नाही होऊ शकणार. हे सध्याच्या तरुण पिढीला जे वेड लागले त्यांनी ते सगळं समजून घेतलं पाहिजे की आपण इंडियन आहे तर आपल्या त्वचेचे जे काही लिमिटेशन्स आहेत ते असणार. म्हणजे कसं आहे की त्वचा नॅचरली तुमची जी आहे, म्हणजे समजा आता वात प्रकृतीच्या व्यक्तीची त्वचा वृक्षच असणार आहे, त्याला लिमिटेशन्स आहेत. तो एकदम तुकतुकीत त्वचा त्याची कधीच होऊ शकत नाही. पण त्या वाताला बॅलन्स करण्यासाठी जे काही गोष्टी करायच्या आहेत त्या जर त्यांना केल्या तर त्याच्या त्वचेची क्वालिटी चांगली होऊ शकते आणि मग त्याचा रंग थोडाफार चेंज होऊ शकतोय. हे सगळं मेंटेन करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, ना की एकदम काळ्याचा कोणतरी गोरा होईल आणि पूर्णपणे त्याचं त्वचा तुकतुकीत होईल असं होणार नाही. त्यामुळं आत्ताच्या जे काही कल्पना चुकीच्या डोक्यात बसलीत लोकांच्या की त्वचा अशीच असली पाहिजे, त्याचे स्टँडर्डायझेशन जे ठरवलंय तसं काही नाहीये. आपली त्वचा पहिले जाणून घेतली पाहिजे आपण आणि मग त्यानुसार ती उत्कृष्ट कशी राहील, हेल्दी कशी राहील यासाठी सगळे प्रयत्न केले पाहिजेत. त्वचा खराब व्हायची कॉमन कारणं जी बघतात त्याच्यामध्ये पोल्युशन हे महत्वाचं कारण आहे. म्हणजे प्रवास भरपूर केला, भरपूर ठिकाणी एक्सपोजर झालं तर त्वचा जास्त खराब होते. दुसरं म्हणजे आहारात ज्या काही गोष्टी सध्या आहेत, म्हणजे भरपूर प्रमाणात फास्ट फूड खाणं, त्याच्याने जे काही पित्त वाढतंय, पित्त दूषित होते, त्याच्याने त्वचा खराब होते. याशिवाय वृक्षान्न सेवन, म्हणजे भरपूर प्रमाणात वृक्षता असलेले पदार्थ खाल्ले जातात. जसं की मोड आलेले कडधान्य जास्त खा, तेल तूप न वापरता अन्न शिजवा, ते अन्न जास्त प्रमाणात घ्या. या सगळ्यांनी पण त्वचामध्ये वृक्षता येते. याशिवाय जे काही आपण व्यायाम करतोय ते पण जास्त प्रमाणात व्यायाम करणं हे पण एक त्वचा खराब होण्याचं कारण आहे. ते कसं तर की पूर्वी जे काही अभ्यंग सांगितलं जायचं व्यायामाबरोबर ते आता मिसिंग आहे. म्हणजे भरपूर व्यायाम केला जातोय, त्यासोबत डाएट तसं ठेवलं जाते की त्याच्यामध्ये तेल तूप नसलं पाहिजे. या सगळ्याचं कारण असं आहे की वजन कमी करायचंय, त्यासाठी हे सगळं करायचंय. पण त्याच्याबरोबर जी वृक्षता येते ते मग तुमची त्वचा तशी दिसायला लागते, म्हणजे सुरकुत्या पडतात, वजन तर कमी होते पण चेहरा निस्तेज होतोय, डोळे निस्तेज होतात आणि त्वचेवरती म्हातार पण लवकर आल्यासारखं दिसतंय. हे जर अवॉइड करायचं असलं तर व्यायाम करण्यासोबत अभ्यंग पण केलं पाहिजे. याशिवाय अगदी लहान मुलांना पण दुधाचं प्रमाण हल्ली कमी द्या असं सांगितलं जाते किंवा त्यांना गोड खायला देऊ नका. ह्या सगळ्यांनी सुद्धा वातपित्ताचा इम्बॅलन्स होऊन त्वचा वृक्ष होते. याशिवाय कॉस्मेटिक्सचा अतिवापर हे पण आता सध्या त्वचा खराब करायचं मेजर कारण आहे. म्हणजे रोजच्या रोज छान दिसणं, रोजच्या रोज कॉलेजला जाताना सुद्धा भरपूर मेकअप करणं, हा जो ट्रेंड सध्या आहे त्याच्यामुळं त्वचा जास्त डॅमेज होतीये. म्हणजे अगदी 20-25च्या वयात जेव्हा तुमचे सगळे धातू अजून स्थिर झालेले नाहीत तेव्हा तुम्ही त्वचेवर असे हानिकारक केमिकल्सचा जेव्हा भरपूर वापर करताय आणि मग त्वचेचं सगळंच त्याच्यानंतर बिघडायला चालू होते. सध्याचे जे लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये उशिरा झोपणं आणि उशिरापर्यंत न उठणं, ह्या दोन्ही पण कारणांनी जे काही त्रिदोष बॅलन्स बिघडतोय
म्हणजे तुम्ही रात्रभर 2-3 वाजेपर्यंत जर डोळ्यांना त्रास देताय, काहीतरी बघताय, भरपूर एक्सपोजर होते तुमच्या डोळ्यांना दुसऱ्या गोष्टींचा आणि त्याच्यानी जे काही पित्त वाढतंय त्याचा परिणाम ऑब्व्हियसली तुमच्या त्वचेवर होणार आहे. यानंतर असं पण आहे की जे काही मानसिक ताण आहे सध्या, म्हणजे काम करताना स्क्रीन टाइम तर वाढतोच आहे, याशिवाय जे मानसिक ताण असतोय त्याचा पण जे केमिकल्स तयार होतात आपल्या शरीरात त्याचा परिणाम फायनली तुमच्या परत त्वचेवरच येणार आहे. आयुर्वेदानुसार असं आहे की रस रक्त या दोन्ही गोष्टी चांगल्या असतील तर तुमची त्वचा चांगली असेल आणि चिंता हे कारण आहे तुमचं रस खराब होण्यासाठी. आणि जेव्हा तुमची त्वचा खराब होती तेव्हा इनडायरेक्टली तुमचं रक्त खराब झालंय असं समजूनच आयुर्वेदात ट्रीटमेंट दिली जाते. त्यामुळे ही सगळी कारण आहेत जी तुमचं रक्त बिघडवतात आणि फायनली तुमची त्वचा खराब करतात. त्वचेचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यामध्ये रुक्षता जास्ती असणं, त्वचा काळवणं, पॅचेस होणं, डोळ्याखाली वर्तुळ येणं, डॅन्ड्रफ होणं, ह्या सगळ्या गोष्टी वाताच्या अधिपत्याखाली येतात. म्हणजे ज्यांना वात प्रकोप झालाय त्यांच्यामध्ये ही लक्षणं दिसू शकतात. याशिवाय ज्यांना भरपूर पिंपल्स येतात, सारखं गरम होते, गरम वाटतंय आतून, किंवा रेड पॅचेस येतात, उन्हात गेल्या गेल्या लगेचच डोळे लाल होतात, त्वचा लाल होती, हे सगळं जे काय होते ते पित्तामुळे होतंय. आणि याशिवाय त्वचेवरती जे पण कुठं खाज येते, एखादं छोटसे फुटकुळी जरी उठली तर तिथं भरपूर खाज होती, भरपूर वेदना होतात, ते बरेच दिवस भरून येत नाही, त्याच्यामध्ये काय फार बदल होत नाहीत बरेच दिवस. हे जे काही गोष्टी होतात त्या कफामुळे होत असतात. आणि या तिन्ही दोषांचा विचार करूनच आपण ट्रीटमेंट ठरवत असतोय. जेव्हा पण एखादा पेशंट त्वचेविषयी काय प्रॉब्लेम घेऊन येतोय तेव्हा तो वैद्य पूर्ण सारासार विचार करून की त्यांनी काय खाल्लंय बाबा, त्याचं रुटीन काय आहे, आणि मग त्यानुसार त्याची ट्रीटमेंट ठरवत असतो. त्यामुळे मार्केटमध्ये एखादं प्रोडक्ट आलं आणि मोघम ते सगळ्यांनी वापरलं असं जे काय होतंय सध्या ते नाही व्हायला पाहिजे. कारण प्रत्येक व्यक्ती वेगळी वेगळी आहे, त्याचं जे काही दिनचर्या वेगळी आहे, त्याचं खाण्यापिण्याच्या सगळ्या सवयी वेगळ्या आहेत, त्याचप्रमाणे त्याला जे काय वापरायचंय ते पण वेगळं असलं पाहिजे. बेसिक काय जे तुम्ही प्रोटोकॉल ठरवताय, म्हणजे समजा स्किन केअर करायचंच आहे तर ते एकदम मिनिमम असलं पाहिजे. एखादं तेल तुम्ही वापरा किंवा एखादं लेप वापरा, एखादं असं अभ्यंग उठण्यासारखं वापरा, जेणेकरून तुम्हाला मिनिमम त्याचं जे काही केमिकलशी तर संपर्क येणार नाही. आणि जे मेजर गोष्टी होतात, म्हणजे भरपूर केमिकल्सचा वापर करून स्किन कॅन्सर वगैरे होतोय, तशा गोष्टी आयुष्यात कधी होणार नाहीत. तुम्ही थोडंसं जरी रुटीन डेली करत असाल, बरेच दिवस करत असाल तर त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळणारच आहे. पण एक्सटर्नल गोष्टींना आयुर्वेदानुसार कमीच इम्पॉर्टन्स आहे. म्हणजे जसं की आपण आधी बोललो की त्वचा ही तयार कशापासून होती, तुम्ही जे काही खाता, जी तुमच्या दिनचर्या आहे त्याच्यामुळेच जे काही रसरक्त तयार होते त्याच्यानेच त्वचा तयार होते. त्यामुळे एक्सटर्नल ऍप्लिकेशनला अतिशय कमी इम्पॉर्टन्स आहे. त्यामुळे पहिले तुम्ही आतून सगळं क्लीन राहावं ह्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, तसा आहार घेतला पाहिजे, तसे तुमचे विचार असले पाहिजेत, तसं तुम्ही आनंदी राहिले पाहिजे, तरच तुमची त्वचा ग्लोईंग होणार. अगदी लहान मुलांना पण नियमित अभ्यंग करायचं जे आपल्याकडे संस्कार आहे त्याच्याने त्याची ओव्हरऑल त्वचा चांगली राहते. आणि तेच अभ्यंग करण्याची जी गोष्ट आहे ती त्याची इम्युनिटी वाढवायला मदत करते. म्हणजे वारंवार ते बाळ आजारी पडणार नाही, ते टवटवीत दिसेल. त्यामुळे त्याला नियमित अभ्यंग करायला पाहिजे. किमान 5 वर्षापर्यंत तर रोजच्या रोज त्या बाळाला भरपूर तेल लावायला पाहिजे आंघोळीच्या अगोदर. त्यासाठी मार्केटमध्ये बरीचशी तेलं मिळतात. आमच्याकडे आम्ही लाक्षादी तेल नावाचं एक ग्रंथोक्त प्रिपरेशन बनवतोय. ते जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये अशी औषधं आहेत की जी तुम्हाला त्वचेसाठी तर उपयोगी पडतातच, याशिवाय त्या बालकाची हाडं चांगली होण्यासाठी, त्याला झोप चांगली लागण्यासाठी आणि फायनली त्याची इम्युनिटी वाढून ओव्हरऑल त्याचं आरोग्य चांगलं राहील यासाठी ते उपयोगाचं आहे. त्याचं नाव आहे लाक्षादी तेल. डेली रेजिमेंट जी त्वचेच्या विषयी असते त्याच्यामध्ये आपण आयुर्वेदानुसार काय करू शकतोय तर नॉर्मल जे कुंकुमादी तेल मिळते मार्केटमध्ये, किंवा अगदीच तुम्हाला कुठलंच नाही पॉसिबल झालं तर नॉर्मल नारळाचं तेल उन्हाळ्यामध्ये वापरायचं आणि तिळाचं तेल हिवाळ्यात आणि थंडीत वापरायचं. ते तेल स्वच्छ सगळीकडे पहिले चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा, त्याच्यासाठी उटणं वापरायचं. उटणंही तुम्हाला नसेल पॉसिबल तर तुम्ही साधं बेसनचं पीठ वापरू शकताय किंवा मसूरच्या डाळीचं पीठ वापरू शकताय. त्यांनी स्वच्छ धुतल्यानंतर मग थोडंसं तेल लावायचं आणि व्यवस्थित मसाज करायचं. हे रात्री झोपताना केलं, हे नियमित केलं तर त्वचा अतिशय चांगली होते. याच्याशिवाय तुम्ही सकाळी उठल्या उठल्या परत पहिले उठणं लावून तोंड धुवायचं आणि त्यानंतर तेल लावायचं. हे जर तुम्ही नियमित करत राहिला तर त्वचा अतिशय सॉफ्ट होते. इतर तुम्हाला कोणतंही मॉइश्चरायझर लावायची काही गरज नाही. या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.
असाच व्हिडिओ पुन्हा घेऊन येईपर्यंत धन्यवाद.